शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एक ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे एकादशी. सर्वांना रामकृष्ण हरी. इथे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. सकाळी लवकर उठून सगळं आवरून देवपूजा वगैरे झालेली आहे. आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. तर चला आता स्वयंपाक करून घेते. कारण आज शनिवार आहे. शनिवारचं थोडंसं वेगळं स्वयंपाक असतो, कारण डब्बा वगैरे द्यायचा नसतो ना, त्याच्यामुळे मी वेगळं काहीतरी बनवत असते. आज बनवणार आहे मी वरण भात. डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे मी. चला आता किचनमध्ये दाखवते मी तुम्हाला. आज सकाळी लवकर उठले होते ना, त्याच्यामुळे काम पण जरा लवकर आवरून झालं. तिथे भांडे वगैरे पण घासून घेतलेले आहेत. सकाळचे सगळे भांडे वगैरे पण झालेले आहेत इकडे. आणि बाकीचं इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. तर बघा इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तो डाळ शिजवून घेतलेली आहे मी. इकडे पीठ पण मळून घेतलेलं आहे. आता बटाट्याची भाजी बनवायची आहे. आणि परत हिरवी चटणी पण बनवायची आहे. वरण भातासोबत आम्हाला हिरवी चटणी पण लागते, तर हिरवी चटणी पण बनवते. भात लावायचा बाकी अजून. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. आज थोडं पावसाचं वातावरण दिसते. ऊन पडलं होतं 2 दिवस झालं आमच्याकडे, पण पाऊस पण येईल असं वाटतंय. आभाळ थोडंसं आलेलं आहे. ऊन तर नाहीच पडलं पाहिजे, कारण आता पावसाची गरज आहे. पाऊस आलाच पाहिजे. छान अशी डाळ शिजून झालेली आहे. आता डाळीला वरणाला फोडणी टाकण्यासाठी मला जे काही सामान लागणार आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर कोथिंबीर वगैरे निवडून ठेवली. कोथिंबीर कसं आणलं ना लगेच निवडून ठेवते, कारण ते लगेच खराब होऊन जाते. त्याच्यामुळे लगेच निवडून ठेवते मी कोथिंबीर वगैरे. तर मला डेली ब्लॉग्स बनवायला खूप आवडतात, त्याच्यामुळे मी डेली ब्लॉग्स ह्या चॅनलवरती सुरू केलेले आहेत बनवायला. कसं आपलं डेलीचं काही रुटीन असतं ते शेअर करायला खूप आवडतं मला सर्वांसोबत. तर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा माझ्या. चला इथं मी वरणासाठी लागणार काही जे साहित्य आहे ते कट करून घेते. लसूण पण सोलून ठेवलेलं आहे मगाशी. थोडासा वेळ भेटला ना लसूण पण सोलून ठेवत असते मी. कोथिंबीर ना आता पावसाळ्याची स्वच्छ धुवूनच घ्यायची. तसं आम्ही 12ही महिने कोथिंबीर ना आणली ना भाजीला वापरताना एकदम स्वच्छ क्लीन धुवून घेते कोथिंबीर मी. असं टाकतच नाही कधी, कारण खूप चिखल लागलेला असतो त्या कोथिंबीरला आणि खूप असं माती जाते पोटामध्ये. त्याच्यामुळे कधी कोथिंबीर भाजीमध्ये टाकताना ना स्वच्छ धुवूनच घ्यायची. ओके, लगेच चिखल निघून जातो. बऱ्याच जणांना म्हणजे काही असेल सवय, काही नसते. त्याच्यामुळे म्हटलं सांगूया बाबा जे आपण म्हणजे जे करतो ते. काही जे आपण करतो ते उपयोगी पण येतं ज्यांना माहिती नसतं किंवा काय. स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही मला जास्ती. फटाफट करून घेतलं ना होऊन जातं लगेच स्वयंपाक. आज शनिवार असल्यामुळे काहीतरी वेगळं जेवायला असं घरी असल्यावर काहीतरी बनवावं असं वाटतं. डब्याला काही नुसतं रोज भाजी पोळीच देत असते, दुसरं काही देताच येत नाही. असं वरण भात पण देऊ शकते मी डब्याला, पण वरण भात कसं थंड होऊन जातं ना, आणि आमच्या इथं गरम गरम लागतं वरण भात. तर मी कसं मग घरी असल्यावर बनवत असते वरण भात. वरण भातासोबत आमच्या इथं भेंडी तरी पाहिजे असते, किंवा असं बटाट्याची भाजी, दुसरं काही चालतं. पण आता सध्या तर बटाटे आहेत, तेच करायला लागतील मला. आणि स्वीट्स काहीतरी असतं गोड, पण आज काही नाही. आज नुसतं वरण भातच आहे. गोड खाऊन ना खूप त्रास होतो आहे आता. जास्ती गोड नाहीच खायचं. अधूनमधून राहतच असतं गोड. आता वरणाला फोडणी देऊन घेतो. वरणाला फोडणी दिली म्हणजे कुकरमध्ये लगेच बटाटे लावता येतात. आता बटाटे ना संपलेले आहेत. ते जे मोठे मोठे बटाटे होते ना ते संपलेले आहेत. आता हे काश्मीरी दम आलूला हे बटाटे आणलेले होते मी. आता हेच बटाटे उकडत टाकायला लागतील मला, कारण असे ह्याला ना असे कोंब येत आहे बारीक बारीक. अजून भेटले तर घेऊन येता येईल. ते कधी काश्मीरी दम आलू बनवायला मुहूर्त लागायचा, त्याच्यापेक्षा आता हेच बनवून टाकते. याचीच भाजी बनवता येते. 2 आहेत मोठे बटाटे, हे छोटे छोटे भरपूर होते. किती छान हवा येते, एकदम मस्त हवा येते, थंडगार. खिडकीतून हवेने कढीपत्ता पण उडाला. आभाळ येतं पण हवेने ना निघून जातं, हवा सुटली की असं होतं.
त्याच्यामुळे पाऊस नाही पडत, हवा सुटलेली आहे. छान वास येतोय वरणाचा. कधी पण बटाटे उकडून जर घ्यायचे असतील ना तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं बटाटे उकडताना, म्हणजे थोडीशी त्या बटाट्यांना चव येते, नाही तर त्या बटाट्यांना काहीच चव लागत नाही. बटाटे लावून दिले तर आता पहिलं मिक्सरमधून चटणी काढून घेतो मी, हिरवी चटणी. आमच्या इथं वरण भात असेल ना तर हिरवी चटणी पाहिजेच असते. हिरवी चटणी किंवा ठेचा लागतोच. छान लागतो वरण भातासोबत ठेचा किंवा हिरवी चटणी. मिरच्या पण धुवूनच घ्यायच्या, कारण ते मिरच्या तिथं मार्केटमध्ये कसं काय घाण पाणी वगैरे ते पण मारतात त्याच्यावरती. परत कुठून आणता काय, कुठून काही वस्तू, फळं असो पालेभाज्या असो, कुठून कशा येतात आपल्यापर्यंत येईपर्यंत किती ठिकाणी त्यांनी म्हणजे ठेवलेले असतात, कुठे ठेवलेले असतात. त्याच्यामुळे ना काही असो स्वच्छ धुवूनच घ्यायचं, भाजीपाला असो किंवा काही असो. मी एकदम तसंच करते, एकदम स्वच्छ धुवूनच मग वापरते. किती घाण निघते बघा, वाटत सुद्धा नाही एवढी घाण आहे त्याच्यामध्ये. किती घाण निघते, दिसत सुद्धा नाही त्याच्यावरती एवढी घाण आहे. त्या मिरच्यांवर असं वाटत सुद्धा नव्हतं एवढी घाण आहे. किती घाण पाणी निघाल बघा. काही असो, टोमॅटो असो, मिरची असो, कढीपत्ता असो, काही असो, धुवूनच वापरायचं. ते मिरच्या घेतलेल्या आहेत मी. लसूण थोडासा जास्तच टाकायचा, छान लागतो लसूण ह्यात. आणि याच्यात शेंगदाणे आणि मीठ, बस एवढंच टाकते. भाजलेले शेंगदाणे टाकायचे, पण भाजलेले शेंगदाण्याची छान लागते. बघा इथं असं जाडसर मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. अशीच छान लागते हिरवी चटणी. इथे वरण ना, मला गूळ टाकून जास्त वरण नाही आवडत, त्याच्यामुळे मी हे वरण काढून ठेवते माझं बाजूला, मग नंतर गूळ टाकत असते त्याच्यामध्ये. मला नाही आवडत, बाकी खातच सर्वजण वरणामध्ये गूळ, मला नाही आवडत तसं. कधीतरी खाते मी, पण असं काही नाही मला जास्त म्हणजे आवडतच नाही असं नाही, पण असं गोड नाही आवडत मला वरण. घेतलेलं आहे माझं काढून वरण, त्याच्यामध्ये आता गूळ टाकून घेते. तसं प्रत्येकाची आवड असते ते. म्हणजे ते आवडतं सर्वांनाच गूळ टाकून, मला नाही आवडत. बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य मी ते कट करून घेतलं. आता हे थंड होईपर्यंत बटाटे पोळ्या करून घेते मी. पोळ्या झाल्या की लगेच चटणी याच्यावरच टाकता येते, तव्यावरच थोडंसं तेल टाकून चटणी परतून घ्यायची. खूप छान लागते खरंच. आमच्या इकडे गावाकडे ठेचा बनवायचे मी, मिरच्या वगैरे तळायचे, पण मला इकडे आल्यापासून ना ही हिरवी मिरची खूप आवडायला लागली. मी नेहमी बनवत असते तसं. इथं तर बनायचीच पहिलं नेहमी, पण मला पण आवडते म्हणून मी नेहमी बनवत असते. पीठ मळून ठेवलं की बराच वेळ छान मुरतं बरं का. पोळ्या पण एकदम मस्त होता, मऊ मऊसूत होता. किती महागाचे तवे आणले माहिती का, 2-2.5 हजार स्टीलचा तवा आणला नवीन निघालेला. इतके महागाचे तवे आणले तरी पण ते काही कामाचे नाही, नुसतं चिकटतं चपात्या बनवताना. त्या चपात्या चिकटता आणि व्यवस्थित होत नाही. आता ही लोखंडी तवा आणलाय. पहिलं जुनं लोखंडी तवा किती वापरायचे लोक, किती चांगले चपात्या व्हायच्या. आता खूप छान होतं याच्यावर पण चपात्या असो भाकरी असो खूप छान होतं. आणि चपात्या पण एकदम खरपूस लागतात या तव्यावरच्या लोखंडी. बरेच दिवस झाले आम्ही याच्यावरच बनवत असते. बाकी छान दिसते चपाती.
कडक पण होते अशी छान, तव्यावर परतली ना छान होते कडक. बटाटे उकडल्यानंतर ना थंड पाणी पण नाही टाकायचं आहे बटाट्यांमध्ये, त्याच्याने पण चव जाते बटाट्यांची. गरम आहे त्याच ह्याच्यात म्हणजे गरम काढून ठेवतो ना आपण कुकरमधून किंवा पातेल्यामधून, थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे आणि तसेच त्यांचं साल काढून घ्यायचं. झाली बघा बटाट्याची भाजी पण झाला, सगळा स्वयंपाक झाला. छान झाली ना बटाट्याची भाजी पण. झाला पूर्ण स्वयंपाक झाला. 2 वाजल्या अजून पण नाही आले सर, तर थोड्या वेळ बसते. खरंच खूप पाय दुखत आहे आज. बराच वेळ उभं राहिले ना, त्याच्यामुळे थोडंसं लाईव्ह पण घेतलं ना त्या चॅनलवरती दुसऱ्या, त्याच्यामुळे पण खूप पाय दुखत आहे उभं राहून. स्वयंपाक झाला एवढा. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला